जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुमचे पुन्हा स्वागत आहे आपल्या स्काल्पिंग सिरीजमध्ये. आणि आज आपण समजणार की स्काल्पिंग मोमेंटम मार्केट, मोमेंटम म्हणजे स्पीडमध्ये असणाऱ्या मार्केटमध्ये कशा पद्धतीने आपण स्काल्पिंग करू शकतो. आणि व्हिडिओ अल्टिमेट होणार आहे. डायरी आणि पेन घेऊन बसा. तुमची ट्रेडिंग गडबडलेली असेल तर तुम्हाला एक व्यवस्थित असा मार्ग मिळणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि सोबतच राईट आपण डिस्कस करूया की कुठला टाइम फ्रेम वगैरे इथे यूज करायचं, सगळं डिटेलमध्ये डिस्कस करूया. आधी आपण इथे समजूया मोमेंटम मार्केट म्हणजे काय. पहिले तर हे लक्षात घ्या मित्रांनो, मोमेंटम मार्केट शब्द मी वापरत आहे कुठल्याही एनटायटी मध्ये, निफ्टीमध्ये पण तुम्ही यूज करू शकता किंवा गोल्ड मध्ये पण यूज करू शकता, कुठे पण मोमेंटम जिथे मोमेंटम असेल तिथे पण, फॉरेक्स मध्ये, एमसीएक्स मध्ये, कुठे पण. आता मोमेंटम म्हणजे काय हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. सो मोमेंटम म्हणजे काय की प्राइस स्पीडने वरती आली. इथे बघा, प्राइस स्पीडने वरती आली, राईट. मोठ्या मोठ्या कॅन्डल्स बनवल्या, मग थांबली आणि वरती गेली. तर हे हे काय दाखवतं की हे मोमेंटम आहे मार्केटमध्ये. काय आहे मोमेंटम. मी तुम्हाला चार्टवर वगैरे दोन्ही निफ्टी आणि गोल्डच्या चार्टवरती दाखवणार आहे. असं मोमेंटम ज्यावेळेस तुम्हाला दिसतं त्यावेळेस तुम्ही काय करायचं, लिक्विडिटी कॅन्डल जी आपली असते, लिक्विडिटी कॅन्डल मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्कॅल्पिंगच्या पहिल्या व्हिडिओमध्ये समजवलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार. व्हिडिओ बघून घ्या. हा व्हिडिओ बघून घ्या आणि नंतर तो व्हिडिओ बघा तुम्ही. जर तुम्हाला खरंच, मी अनवॉन्टेड काहीच इथे शेअर करणार नाही, सगळं कामाचं शेअर करणार. राईट. सो ही जी आपली कुठली कॅन्डल आहे, लिक्विडिटी कॅन्डल कशी ओळखली जाते, ज्याची बॉडी छोटी आणि वीक मोठे, यामध्ये कलर मॅटर नाही करत या कॅन्डलमध्ये. राईट. हे लिक्विडिटी कॅन्डल नाही, ही लिक्विडिटी कॅन्डल नाही, ही लिक्विडिटी कॅन्डल नाही. सो इथे काय झालं, या लिक्विडिटी कॅन्डल नंतर खालून मोमेंटम आलं. राईट. टाइम फ्रेम मी तुम्हाला सांगतो. खालून मोमेंटम आलं, इथे प्राइस थांबली आणि वरती गेली, म्हणजे इथनं डिमांड आला, बाईंग आली. सो या लिक्विडिटी कॅन्डलमध्ये कुणाची लिक्विडिटी असणार, बायर्सची लिक्विडिटी. बायर्सची लिक्विडिटी. आपण काय करायचं इथे, सरळ काय करायचं, या कॅन्डलला बघितल्यानंतर चार्टवर तुम्हाला आणखी व्यवस्थित समजणार. आधी हे मोमेंटम काय आहे ते समजा. काय करायचं, डिमांड झोन आपण इथे मार्क केला. वरची लाईन काय आहे, आपली एंट्री लाईन. खालची स्टॉप लॉस. आपण पुलबॅकवर काम करतो आणि इथे वेट करायचं तुमच्या एंट्री लाईनवर. तुम्हाला जशा पद्धतीने ऑर्डर टाकायचे तसे टाका, मार्केट टाका, लिमिट टाका, काय करायचं ते करा. राईट. कुठल्या एनटायटीमध्ये निफ्टीत करायचं करा, जिथे करायचं तिथे करा. वेट करायचं आणि अशा पद्धतीने टॅप झाला की वरती जाणार. राईट. सो तुम्हाला मी आता सगळ्यात पहिले यामध्ये एक गोल्डमध्ये मोमेंटमचं आजचंच एक्झाम्पल सांगतो. ठीक आहे. इथे बघा, इथे काय झालं, नाही, गोल्ड बघा. इथे थोडंसं प्ले करून दाखवतो म्हणजे तुम्हाला समजणार मोमेंटम म्हणजे काय. आता इथे बघा, गोल्ड इथनं स्लो चालू आहे. ही मोमेंटम मार्केट नाही, हे मोमेंटम मार्केट नाही आहे. मोमेंटम कुठे सुरू झालं, एक चांगली कॅन्डल मारली. राईट. मग कन्सॉलिडेट झालं. कन्सॉलिडेट होतं नाही होत, झालं कन्सॉलिडेट म्हणजे लिक्विडिटी होते नाही होत. राईट. झाली तर आपल्याला त्या अपॉर्च्युनिटीचा यूज करायचा आहे. तुम्ही चार्टवर हे अप्लाय करा, तुम्हाला अल्टिमेट रिझल्ट मिळणार. नीट व्यवस्थित व्हिडिओला बघून घ्या. लाईक केलं असेल तर लाईक करा. राईट. सो इथे मोमेंटम स्टार्ट झालं इथनं आणि इथे एक वॉर कॅन्डल रेडी झाली, म्हणजे आपली लिक्विडिटी कॅन्डल, बेस कॅन्डल, प्राइस वरती गेली, म्हणजे मोमेंटम कन्फर्म झालं. वरती पण मोमेंटम कन्फर्म झालं. जसं कन्फर्म झालं आपण काय करणार, या मोमेंटम कॅन्डलला झोन मार्क करणार. राईट. झोन मोठा आहे, 9 पॉईंटचा, 90 पिप्सचा आहे. मोमेंटम असल्यामुळे मोठा असू शकतो झोन. क्वांटिटी कमी करून करू शकता तुम्ही. राईट. त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. सो वरची लाईन काय झाली तुमची, एंट्री लाईन झाली आणि खालची लाईन झाली स्टॉप लॉस. आणि आता वेट करायचा आपल्या या झोनमध्ये येण्याचा. सो मोमेंटमला आपण कॅप्चर केलेला आहे, आपण एंट्री रेडी केली. बघा, झोनमध्ये डीप झालेला आहे, डीप आणखी झाला. राईट. आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता, ऑलमोस्ट मोर दॅन 1:2 पेक्षा जास्त रिक्स रिवॉर्ड, 23-24 पॉईंटचा, पिप्सचा इथे काय मिळालेलं आहे रिवॉर्ड. इथं ना थोडं स्लो झालं मित्रांनो. ठीक आहे. इथे काय मिळालं आहे, 23-24 पॉईंटचा म्हणजे 240 पिप्सचा इथे तुम्हाला चांगला रिवॉर्ड मिळालेला आहे. आय होप हे समजलं असेल. निफ्टीमध्ये पण डिस्कस करूया, पण त्याकरता काही बेसिक आयडिया मी तुम्हाला देतो. काय, फर्स्ट तुम्हाला डायरेक्शन हे इम्पॉर्टंट असतं कुठल्याही स्क्रिप्टचं. वरती जाणार आहे की खाली जाणार आहे, यावरती पण आपण या स्काल्पिंग सिरीजमध्ये समोर समोर सगळे व्हिडिओ बनवणार आहे की डायरेक्शन कसं आयडेंटिफाय करायचं. आता इथे मी कसं आयडेंटिफाय केलं डायरेक्शन, तुम्ही बघू शकता. इथे 15 मिनिटमध्ये टाकतो. एक 15 मिनिटचा झोन रेडी झालेला. राईट. बघा,
हा 15 मिनिटचा झोन रेडी झालं. यापेक्षा मोठं अनालिसिस पण करावं लागतं. हा 15 मिनिटचा झोन रेडी झाला, राईट. आणि प्राइस या झोनमधनं वरती जायला लागली, वरती जायला लागली. मी कशाचा वेट करत होतो? मोमेंटम येण्याचा. मी मोमेंटमवरच एंट्री घेणार, राईट. ठरवून टाकायचं कुठली एक पद्धत वापरायची आपण, राईट. तर मी इथे मोमेंटमवरच एंट्री घेणार. तर मी काय केलं, 1 मिनिटमध्ये स्विच झालो. इथे आधी झोनमधून निघाला, स्लोली 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 स्लोली, मी हात नाही टाकणार. आणि इथे आला, आपली वर्क कॅन्डल म्हणजे लिक्विडिटी कॅन्डल बनवली आणि वरती गेला. मोमेंटम दिसला मला, राईट. जसा मला मोमेंटम दिसला, मी या कॅन्डलला मार्क केलं. रिक्स पण कमी होते, ते आपण समोरच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. आणि बघा तुम्ही, डीप झाला आणि एक चांगला रिवॉर्ड इथे आपल्याला मिळालेला आहे. सो पहिला पॉईंट इम्पॉर्टंट आहे की डायरेक्शन पण क्लिअर असणं इम्पॉर्टंट असतं. डायरेक्शन म्हणजे काय, पडणार आहे की वरती जाणार आहे. पडणार आहे तर सप्लायमध्ये काम करायचं, वरती जाणार आहे तर डिमांडमध्ये काम करायचं, डिमांड झोनमध्ये. सो स्ट्रॉंग हायर टाइम फ्रेमचे डिमांड आणि सप्लाय झोन तुम्हाला काय देतात, डायरेक्शन देतात. मार्केट मोमेंटम आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात इम्पॉर्टन्स आपल्याला शिकायचं आहे ती मार्केट या कुठली पण एंटायटी मोमेंटम मध्ये असायला पाहिजे, राईट. आणि टाइम फ्रेम 1 मिनिट यूज करायचा आहे मोमेंटम मार्केटमध्ये. 1 मिनिट. पुढचा व्हिडिओ आपला स्लो मार्केटमध्ये कसं काम करायचं याच्यावर स्कॅल्पिंग मध्ये असणार, राईट. तर तुम्ही डायरी बनवा, व्यवस्थित सगळ्या सिक्वेन्सनी लिहा, पॉइंट आउट करा. चार्टवर बघा, तुम्हाला रिझल्ट मिळणारच मित्रांनो, नक्की मिळणारच. पेपर ट्रेड करा आधी, समजून घ्या, थोडंसं मेहनत करा, तुम्हाला रिझल्ट अल्टिमेटली मिळणार. मी जे सांगत आहे, जे सिरीज घेऊन येत आहे त्याला मिस नका करू. प्रत्येक व्हिडिओला तुम्ही इथे बघा. मग तुम्ही काय करायचं, मोमेंटम दिसल्यावर लिक्विडिटी कॅन्डल आयडेंटिफाय करायची. आता हे सगळं आपण इथे डिस्कस करूया निफ्टीच्या चार्टवरती. हा निफ्टीचा चार्ट आहे, बरोबर. आता तुम्ही बघा, इथे थोडंसं मी क्लू पण देतो की मी मोमेंटम कसं ओळखतो, राईट. हा निफ्टीची पहिली कॅन्डल होती, डे हाय आणि हा डे लो. इथे ही कॅन्डल, समज, सॉरी हा दिसत नसेल, इथे हा डे हाय डे लो. आणि काय झालं मग, खाली एक झोन पडलेला आहे, तो पण मी तुम्हाला दाखवून देतो. इथे बघा, हा झोन पडलेला आहे, सॉरी, हा एक मोठा झोन पडलेला आहे. आणि वरतून रिव्हर्सल वगैरे मिळालाय मित्रांनो. पुष्कळ गोष्टी आहे यामध्ये ज्या तुम्हाला समोर समोर मी सांगत जाणार, राईट. तो काय होतं, मला माझ्या मनात काय होतं की ह्या तोडल्यावर, राईट, हा खाली जाणार बेरिश, कारण की वरतून प्रेशर बघा कसं आलेलं आहे. हे प्रेशर बघा, राईट, अशा पद्धतीने. सो इथे काय झालं, या लाईनला तोडण्यात आलं. आता तोडलं कसं बघा, मोमेंटम पाहिजे ना आपल्याला, मार्केटमध्ये स्पीड पाहिजे. तर इथनं बघा स्पीडने आला खाली, मग थांबला तो, राईट, थांबला आणि खाली गेला स्पीडने, राईट. म्हणजे हे मोमेंटम कन्फर्म झालं. जसं मोमेंटम कन्फर्म झालं, लिक्विडिटीला काय करणार तुम्ही, झोन. आता यामध्ये काय पडत आहे मार्केट, म्हणजे सप्लाय झोन होणार. हा मार्केट पडत आहे इथे. सो मी हा पण प्ले करून दाखवतो तुम्हाला. अशा पद्धतीने सिच्युएशन असणार चार्टवरती, हे काढून घेतो. तर आपण काय केलं, दोन लिक्विडिटी कॅन्डल आहे म्हणून दोन लिक्विडिटी कॅन्डल झोनमध्ये टाकला. खालची लाईन काय होणार, एंट्री लाईन, वरची लाईन होणार स्टॉप लॉस लाईन, अशा पद्धतीने, राईट. आणि आपण काय करणार, वेट करणार एंट्री करता. पुलबॅक ट्रेड्स आहे, रिट्रेसमेंट ट्रेड्स आहे. झोनमध्ये गेला, डीप केला आणि तुम्ही बघू शकता खाली आला, राईट. काय झालं, हा खाली आलेला आहे. नंतर खाली आल्यावर तुम्ही इथे बघा, एक मोमेंटम, आणखी मोमेंटम मध्येच आहे ना मार्केट, आपल्याला माहित आहे की मोमेंटम मध्ये आहे. आणखी एक झोन रेडी झालेला आहे. हे मधात इथे मध्ये बघा, राईट, लिक्विडिटी कॅन्डल आणखी रेडी झालेली आहे. सो आपण तिथे पण झोन मार्क करू शकतो, राईट. हे बघा, इमिडिएटली काय केलं याने, इमिडिएटली चांगल्याने बघा, इमिडिएटली झोन मध्ये गेला आणि पडला. डायरेक्शन खालचं आहे. तुम्ही मोमेंटम मार्केटमध्ये रिवॉर्ड पण जास्त घेऊ शकता. लिमिटेड ट्रेड करून जास्त रिवॉर्ड तुम्ही इथे गेन करू शकता. सो अशा पद्धतीने इथे काय केलं जातं, मोमेंटम कॅन्डल पुष्कळ. यामध्ये एक पण फेल झालेला नाहीये. तुम्हाला बघायचं असेल तर मी तुम्हाला दाखवून देतो. मोमेंटम कुठपर्यंत आहे तिथपर्यंत आपल्याला काय बनायचं आहे, ट्रेड करायचा आहे. याच्यानंतर इथे बघा, तो झोन मार्क केला, तो सुटला तुमचा, सपोज, चला, तो तुमचा सुटला झोन, हा वरचा सुटला. तर नंतर मोमेंटम बघा इथे, नंतर आणखी मोमेंटम मध्ये चालू आहे ना, स्पीडने चालू आहे तो खाली पडताना. इथे झोन मार्क केला, ड्रॉप बेस ड्रॉप, हे माझी टर्मिनॉलॉजी आहे, टेक्निकल वर्ड आहे, राईट. इथे बघा, नंतर काय झालं, आणखी इथनं असा झोन मध्ये आला आणि पडला. नंतर काय झालं, इथे एक लिक्विडिटी कॅन्डल रेडी झाली. कुठे, इथे,
इथे या लिक्विडिटी कॅन्डल, दोन लिक्विडिटी, पण इथे तो आला नाही या झोनमध्ये. या दोन रिक्स पण खूप मोठी होती, आला नाही तर सोडून द्या, मग काही आपण करू नाही शकत, राईट. नंतर खाली काय झालं इथे बघा, नीट अँड क्लीन, राईट. हे बघा कसा नीट अँड क्लीन ड्रॉप बेस ड्रॉप रेडी झालेला आहे, राईट. लिक्विडिटीचा व्हिडिओ बघा न मित्रांनो, आणि नंतर हा रिपीट करून व्हिडिओ बघा न, तुम्हाला सगळं समजणार आहे. आणि चार्टवर बघा तुम्ही, असंच होतं, राईट. कोणी तुमच्यासोबत शेअर करणार नाही, पण तुम्ही आतापर्यंत लाईक नसन केला, चॅनलला सबस्क्राईब नसन केलेले, पुन्हा बेल आयकॉन नसेल दाबली, टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या फर्स्ट कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ते पण जॉईन नसेल केलं, तर ते करा. काही गोष्टी मी मेहनत घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. व्हिडिओला आपल्या मित्रांबरोबर शेअर करा जास्तीत जास्त, जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होऊ शकतो, राईट. इथे इथे बघा, इथे मोमेंटम आहे, मध्ये लिक्विडिटी कॅन्डल रेडी झाली, राईट. इथनं काय गेला, झोनमध्ये गेला आणि पडला. त्यानंतर बघा आणखी मोमेंटम कंटिन्यू ठेवलेला आहे त्याने, राईट. इथे बघा, याच्यानंतर इथे रेडी झाला, पण इथे नाही बनत, ड्रॉप छोटासा आहे, ठीक आहे, त्याला सोडून द्या. इथे बघा, ड्रॉप बेस लिक्विडिटी कॅन्डल आणि ड्रॉप आणखी झोनमध्ये आला आणि पडला. आणि नंतर याने स्ट्रक्चर थोडंसं इथे जाऊन, राईट, इथे लिक्विडिटी कॅन्डल कुठेच रेडी झालेली नाही, आणि इथे हा रिव्हर्सल दिलेला आहे, स्ट्रक्चरला थोडासा रिव्हर्सल, मी थोडा वरती जाऊ शकतो. म्हणजे अशा मार्केटमध्ये आता तुम्हाला थांबायचं आहे. आता मार्केट झालेलं आहे स्लो. या स्लो मार्केटला कसं डील करायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. सो दोन इम्पॉर्टंट गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण शिकलेलो आहे, की मोमेंटम मार्केटमध्ये आहे की नाही ते आयडेंटिफाय करायचं. कसं आयडेंटिफाय करायचं, व्हिडिओला रिपीट बघा मित्रांनो, लिहा एक एक गोष्ट तुम्ही डायरीवरती, मी तुम्हाला सांगेन, मेहनत करावीच लागेल. आणि इम्पॉर्टंट म्हणजे 1 मिनिट टाइम फ्रेम हा यूज करायचा आहे. आशा करतो व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. कॉमेंट करा, मी तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे काही डाऊट्स असतील ते डाऊट मी तुमचे एक्सप्लेन करीन. स्काल्पिंग सिरीज आपली चालू आहे, पुष्कळ व्हिडिओ, हायर टाइम फ्रेमचे झोन, स्ट्रॉंग झोन कसे आयडेंटिफाय करायचं, डायरेक्शन कसं आयडेंटिफाय करायचं, हे सगळं तुम्हाला एका व्हिडिओत मी सगळं समजावू नाही शकत. हे सगळं तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. सो लाईक करायला विसरू नका. चला, आशा करतो व्हिडिओ आवडलेला असेल, राईट. आता इथेच थांबतो. थँक्यू एव्हरीवन फॉर वॉचिंग. जय श्री स्वामी समर्थ.